हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान. प्रकरण नंबर 15. प्रकरणाचं नाव आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया. सजीवांमधील जीवन प्रक्रिया. या प्रकरणाच्या खाली पान नंबर 178 वर उपक्रम सह जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे. आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, योग्य जोड्या जुळवून त्याबाबत स्पष्टीकरण लिहा. तर आपल्याला योग्य जोड्या पण जुळवायच्या आहे आणि त्याचं स्पष्टीकरण पण द्यायचं आहे. तर अ स्तंभ आणि ब स्तंभ यातील योग्य जोड्या आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला उत्तरामध्ये या पद्धतीने सांगता येईल. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे, परिच्छेद पूर्ण करा. आपल्याला अशा पद्धतीने परिच्छेद दिलेला आहे. हा परिच्छेद आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि त्याखाली पर्याय दिलेले आहेत. तर योग्य पर्याय योग्य ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. तर हा परिच्छेद आपल्याला या पद्धतीने पूर्ण करता येईल. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे, टिपा लिहा. तर आपल्याला प्रत्येकाची टीप लिहायची आहे. तर या ठिकाणी एक नंबर आहे मूलदाब. तर मूलदाबावर आपल्याला टीप या पद्धतीने लिहिता येईल. यानंतर याच्याच पुढे दिलेला आहे बाष्पोच्छवास. तर यावर टीप आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. यानंतर पुढे आपल्याला दिलेला आहे चेतापेशी. तर चेतापेशीवर आपल्याला टीप या पद्धतीने लिहिता येईल. यानंतर पुढे टीप लिहायची आहे आपल्याला मानवी मेंदू. तर मानवी मेंदूवर आपल्याला या पद्धतीने टीप लिहिता येईल. मानवी मेंदूची रचना, प्रमस्तिष्क, मेरुद्रव, मेंदूचे वजन, मेंदूचे भाग, प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्क पुच्छ. तर या पद्धतीने आपल्याला मानवी मेंदूवर टीप लिहिता येईल. यानंतर पुढे आपल्याला टीप लिहायची आहे प्रतिक्षिप्त क्रिया. तर प्रतिक्षिप्त क्रिया यावर टीप आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, खालील नमूद ग्रंथीचे संप्रेरके व कार्य स्पष्ट करा. आपल्याला या ठिकाणी ग्रंथी दिलेले आहे. तर या ग्रंथींचे संप्रेरके आणि कार्य आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तर 1 नंबर आपल्याला ग्रंथी दिलेले आहे पीयूषिका. तर पीयूषिका या ग्रंथीचे संप्रेरके आणि त्यांचे कार्य. तर संप्रेरके आहे वृद्धी संप्रेरक, अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक, औटू ग्रंथी संप्रेरक. या पद्धतीने ही संप्रेरके आहेत आणि त्यांचे कार्य इथं पुढे दिलेलं आहे आपल्याला. यानंतर आपल्याला पुढे औटू या ग्रंथीचे संप्रेरके आणि कार्य आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तर औटू ग्रंथी आणि त्यांचे कार्य. यानंतर पुढे दिलेले आहे आपल्याला अधिवृक्क. तर अधिवृक्क या ग्रंथीचे संप्रेरके आणि त्यांचे कार्य. यानंतर पुढे यवनलोपी. तर या ग्रंथीचे संप्रेरक आणि त्याचं कार्य. त्यानंतर पुढे वृषण ग्रंथी. तर वृषण ग्रंथीचे संप्रेरक आणि त्याचे कार्य. यानंतर पुढे अंडाशय. तर अंडाशय या ग्रंथीचे संप्रेरके आणि त्यांची कार्य. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढा. तर आपल्याला सुबक आणि नामनिर्देशित आकृत्या त्यांना नावं द्यायची आहे. तर ती काढायची आहे. तर मानवी अंतःस्रावी ग्रंथीची आकृती आपल्याला या पद्धतीने काढता येईल. यानंतर पुढे आपल्याला आकृती काढायची आहे मानवी मेंदू. तर मानवी मेंदूची आकृती आपल्याला या पद्धतीने काढता येईल आणि त्याला नावं देता येईल. त्यानंतर पुढे आपल्याला आकृती काढायची आहे नेफ्रॉन.
तर नेफ्रॉनची आकृती आणि त्याची नावे आपल्याला या पद्धतीने देता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा. यानंतर पुढे आपल्याला आकृती काढायची आहे. चेतापेशी. तर चेतापेशीची आकृती आणि त्यांची नावे आपल्याला या पद्धतीने देता येईल. त्यानंतर पुढे मानवी उत्सर्जन संस्था. तर मानवी उत्सर्जन संस्थेची आकृती आणि त्याची नावे. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये आपल्याला अ, आ आणि ई दिलेला आहे. तर पैकी अ आहे, मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकांची नावे व त्यांचे कार्य विशद करा. मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते आणि काही संप्रेरकांची नावे आणि त्यांचं कार्य आपल्याला विशद करायचं आहे. तर आपल्याला ते या पद्धतीने विशद करता येईल. यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे. मानवी व वनस्पती उत्सर्जन संस्थेतील फरक स्पष्ट करा. मानवी आणि वनस्पती उत्सर्जन संस्थेतील फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. तर इकडे आहे मानवी उत्सर्जन आणि या ठिकाणी आहे वनस्पती उत्सर्जन. हा आहे दोन्ही मधला फरक. यानंतर याच खाली ई दिलेला आहे. वनस्पतींमधील समन्वय कशा प्रकारचा असतो याचे साधारण स्पष्टीकरण द्या. तर वनस्पतीमधील समन्वय कशा प्रकारचा असतो याचं उदाहरणासह आपल्याला स्पष्टीकरण या पद्धतीने देता येईल. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे. तुमच्या शब्दात साधारण स्पष्टीकरण द्या. तर या ठिकाणी आपल्याला अ, आ, ई आणि ई दिलेला आहे. तर या ठिकाणी अ आहे. समन्वय म्हणजे काय? तर समन्वय कोणतीही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी त्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यांवर सहभागी होणाऱ्या विविध संस्था व अवयव यामध्ये असणारे नियमन म्हणजे समन्वय होय. उदाहरणार्थ समन्वय अभावामुळे कधी कधी जेवण करत असताना अचानक हाताचे बोट किंवा जीभ दाताखाली येते. यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे. मानवी उत्सर्जन ही प्रक्रिया कशी चालते? तर मानवी उत्सर्जन ही प्रक्रिया कशा पद्धतीने चालते तर आपल्याला ही या ठिकाणी लिहिता येईल. तर उत्सर्जन वेगवेगळ्या प्रकारे मूत्रपिंडामार्फत उत्सर्जन, त्वचेमार्फत, श्वसनामार्फत आणि पाचन तंत्रामार्फत जे उत्सर्जन आहे तर ते कशा पद्धतीने चालते तर ते आपल्याला उत्तरामध्ये मांडता येईल. यानंतर ई दिलेला आहे. वनस्पतींमधील उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपयुक्त ठरते? तर वनस्पतीमधील उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपयुक्त ठरते तर ते या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. यानंतर पुढचा ई दिलेला आहे. वनस्पतींमधील परिवहन कसे होते? तर वनस्पतीमधील परिवहन मूलदाब आणि हे या पद्धतीने आपल्याला उदाहरणासह स्पष्ट करता येईल. यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी उपक्रम दिलेला आहे. उपक्रम मध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे. पृष्ठवंशीय प्राण्यांचे मेंदू कसे विकसित होत गेले याबाबत अधिक माहिती मिळवून एक पोस्टर बनवा व वर्गात सादर करा. तर उपक्रम मध्ये आपल्याला या पद्धतीने मांडता येईल. यानंतर याच खाली 2 नंबर दिलेला आहे. मी कशी महत्वाची यावर विविध अंतःस्रावी ग्रंथीचे कार्य गटागटाने वर्गात सादर करा. प्रत्येक अंतःस्रावी ग्रंथी कशी महत्वाची आहे तर वर्गात आपल्याला गटागटाने वर्गात सादर करायचं आहे.
तर या पद्धतीने आपल्याला वर्गात सादर करता येईल. त्या ग्रंथींची नावे, त्यांचं कार्य आणि त्या कशा महत्त्वाच्या आहे, तर ते आपल्याला यानंतर याच खाली 3 नंबर दिलेला आहे. मानव प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा व बुद्धिमान आहे. या वाक्याच्या समर्थनार्थ माहिती मिळवा व ती सादर करा. तर या वाक्याच्या समर्थनार्थ आपल्याला या पद्धतीने माहिती मिळवता येईल आणि ती उपक्रम मध्ये देता येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.